हाय हॅलो नमस्कार, मी सुप्रिया गपशप विथ सुप्रिया गुरु ह्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आहे रविवार 2 तारीख 2 मार्च आणि इथे आम्ही चौघी म्हणजे मीच, ओवी, कीर्ती आणि रुंजी असे आम्ही चौघे निघालो आहोत। तर मी कुठे जात आहे ते तुम्हाला पुढे व्हिडिओमध्येच कळेलच, तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक सुद्धा करा आणि चॅनलवरती नवीन असाल, पहिल्यांदा जर माझा ब्लॉग बघत असाल तर प्लीज चॅनलला सुद्धा सबस्क्राइब करा। तर तुम्हाला दिसलाच असेल तर इथे मी आले आहे स्टारबक्समध्ये। ॲक्च्युली खूप दिवसाची इच्छा होती माझ्या रुंजीची की तिच्या मावशीने तिला घेऊन जावं आणि फायनली तो दिवस आला आणि आम्ही गेलो। तर अशा प्रकारे इकडे गेलो आहोत आणि इकडचा कॉस्ट मी फर्स्ट टाइम आली होती, तर मी म्हटलं चला आपण छोटीशी व्हिडिओ करूया। आणि भरपूर रेट आहे, भरपूर रेट म्हणजे माझ्यासाठी तरी खूप एक्सपेन्सिव्ह होतं। तर इथे आम्ही फक्त किती झालं तुम्हाला बिल तिथे दिसत असेल 1260। इथे आम्ही फक्त हा एक सँडविच मागवलेला, त्याच्यामध्ये होतं पालक, कॉर्न, चीज, बस। त्याच्यानंतर तेवढंच फक्त मुलींसाठी मागवलेलं आणि हे 2 ग्लासेस आहेत, ह्याच्यावरती आपण नाव लिहून देऊ शकतो। आणि त्याच्यानंतर जे आम्ही ऑर्डर केली आहे कॉफी तर ती त्याच्यामध्ये येते अशी। तर रुंजीसाठी मागवलेली चॉकलेटची आणि ओवीला मागवली होती स्ट्रॉबेरी। तर अशा प्रकारे ते 2 आले आणि दोघींचे नावसुद्धा होते, ते दोघी मस्त एन्जॉय करत होते। सँडविच तर तुम्ही बघितलं एवढंसं कमी होतं, त्या दोघींसाठीच मागवलेलं। आम्ही तर घरातून संध्याकाळी चहा नाश्ता करून निघालेलो आणि जस्ट रुंजीला जायचं होतं त्याच्यासाठीच एवढं हे आम्ही आलो आहोत। पण खूप मस्त होतं, छान वाटलं। लाईफमध्ये कधीतरी करावं, खर्च करावं स्वतःसाठी असं वाटतं, पण खूप भारी वाटलं। कीर्तीने मस्त अशी आम्हाला ट्रीट दिली आणि त्याच्यानंतर इथून आम्ही निघालो आहोत। म्हटलं चला आपण एक फोटोशूट वगैरे करूया आणि त्याच्यानंतर जातो। आणि त्याच्यानंतर जायचं आहे आम्हाला दादरला। रुंजीसाठीच मला घ्यायचे होते कपडे, आता उन्हाळा सुरू होणार आहे आणि ते आपले घरगुती फ्रॉक वगैरे असतात सिल्कचे, त्याने भरपूर रुंजीला गरम होतं। त्याच्यामुळे तिला म्हटलं आपण छान कॉटनचे असे प्लाझो किंवा असे 3/4 वगैरे घेऊ, टी शर्ट घेऊ। आणि मी अर्धी शॉपिंग तरी केलीच होती, हातातच होतं माझ्या। आणि नंतर मला आठवलं अरे आपण व्हिडिओ करायला पाहिजे होता, मी विसरली कारण की ना भरपूर गर्दी असल्यामुळे ना कंटिन्यू तो मोबाईल काढायला जमत नाही। त्यात 2 मुली होत्या सोबत, मोबाईल मी बॅगेतच ठेवला आणि मग तशीच मार्केट फिरत होती। तर हा ना प्लाझाच्या समोरचा म्हणजे तुम्हाला जर माहिती असेल दादरला मोठासा नक्षत्र मोठा असा मॉल आहे, त्याच्या समोरच्या गल्लीमध्ये लाईनमध्ये हे असे मस्त असे 1 पीस ट्रेडिशनल कुर्तीज, घागरे भरपूर छान छान असतात। आता मला घ्यायचं नव्हतं त्याच्यामुळे मी कोणत्या शॉपमध्ये थांबली नाही, फक्त या छोट्या व्हिडिओ क्लिप केल्या, त्या तुमच्यासोबत शेअर केला। ड्रेसेस बघता किती सुंदर दिसतो, आम्हाला सुरुवातीचा सफेद कलरचा भरपूर आवडला। म्हटलं जर फ्युचरमध्ये घ्यायचं म्हटलं तर आपण घेऊ, पण मला मोस्टली ते हे घागरा चोली वगैरे हे असं आवडत नाही, मला फक्त साडी आणि छान अशा कॉटनच्या कुर्ती, जीन्स वगैरे हेच आवडतं। तर इथे मी आली हा लखनवी कुर्ती घ्यायला। तर हा समोरचा जो पिंक कलरचा आहे ना तो मला भरपूर आवडलेला, पण त्याच्यामध्ये साईज मला काय माझी मिळाली नाही, तर मी म्हटलं जाऊ दे। मग एक त्याच्या सेम पॅटर्नमध्ये मी नेव्ही ब्लू कलरचा स्वतःसाठी घेतला। मग आता आमची शॉपिंग वगैरे झाली, थंड काहीतरी प्यायचं म्हणून आम्ही तिथे बसलो आहोत। लस्सी, तसं तर सर्दी खोकला आहे पण लस्सी मात्र थोडी तरी प्यावी, मला तर भरपूर आवडते। तर आम्ही चौघांमध्ये फक्त 2 ग्लास ऑर्डर केले, आम्ही काय चौघांसाठी घेतला नाही कारण की पुन्हा सर्दी खोकला जास्तीचा नको व्हायला। तर इथे आम्ही मस्त अशी लस्सी प्यायलो, अजून थोडी छोटी मोठी शॉपिंग करायची होती ती सुद्धा केली। मला शूज घ्यायचे होते, तर शूज काय मनासारखे भेटले नाही आणि ऑलमोस्ट भरपूर लेट पण झालेला, 10 वाजून गेले होते, 9:45 होत आले होते। तर फायनली इथे बस भेटली, बसमध्ये नंबर आला आणि इथे आम्हाला मस्त अशी सीट मिळाली आहे। दादरहून कोलीवाडा जाण्यासाठी इथे ही बस पकडली आहे 118। तर कारण की तिथे 2 लाईन असतात, एक तर सिटिंग आणि एक स्टँडिंग। तर इथे आम्ही सिटिंगसाठी थांबलेलो कारण की आमच्या हातात बॅग थांबलो आणि आम्हाला मस्त अशी सीट मिळाली। घरी आली, आता जे प्रॉडक्ट घेतले ते तुमच्यासोबत शेअर करते। ते इथे मी 3 इयरिंग सेट घेतला होता, 100 रुपयाचे 3 होते। एक कितीच होता आता आठवत नाही, पण तो काय बोलला एक घेण्यापेक्षा 3 घेतलं तर 100चे 3। त्याच्यानंतर इथे ना रुंजीला काय काय घेतलं ना ते मी तुमच्यासोबत शेअर करते। तर सुरुवातीला तो फ्रॉक घेतला आहे, मस्त फ्रॉक आहे, थोडंसं मला तिला अल्टर करायचं आहे। त्याच्यानंतर इथे हा प्लाझो आहे, छान तिच्या साईजचे घेतले। त्याच्यानंतर हा मला सिल्कवाला स्कर्ट खूप आवडला आणि भले हा सिल्क आहे पण गरम होणार नाही कारण की तो स्कर्ट असल्यामुळे। आणि त्याच्यानंतर हा दुसरा एक अजून पिस्ता कलरचा पण प्लाझो घेतला, तिला खूप भरपूर खुश होती तिच्या शॉपिंग चाललेली म्हणून। त्याच्यानंतर इथे घेतला आहे, ही 3/4 आहे, 3/4 सुद्धा खूप सुंदर दिसते। त्याच्यानंतर हा माझा कुर्तीचा तुम्हाला मी बोलले ना नेव्ही ब्लू कलरचा घेतला आहे, तर हा असा। तर तिला मी सांगत होती बरोबर ठेव कॅमेरामध्ये कारण की तिचं आपलं घाई गडबडीत चालू होती। त्याच्यानंतर मुलांना खेळणी म्हणून ही मॅट घेतली आहे मी, हे पझल मॅट आहे, ह्याला अशी ओपन केल्यानंतर ही अशी मॅट आम्ही रेडी केली आहे।
तरी त्या अशा प्रकारचा छोटासा ब्लॉग मी तुमच्यासोबत शेअर केला आहे. जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.